तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज रात्रीच मोठ्याने घातलं तर बघते नाही जाणं पडते. मग पटकन मी स्वयंपाक किपाक केला 4 वाजता उठून मस्तपैकी स्वयंपाक किपाक करून डबा किंवा घालून बाहेरसोबत बाबा किती दूर आहे मी किती दूर आहे. तर म्हटलं आता पटपट जातो तर वावरात भेटू आता. तर आता हे काय झालं, बाया अर्धा आमचा हळूहळू पत्ता बी नाही पुरला तर बायाचा गडबड घोटाळा झाला. बाया म्हणत मग तिकडे बाया कमी आहे आणि इकडे बाया कमी. मग मोठ्या म्हणत मग आमच्या इकडे एवढ्या मोठ्या फटामध्ये फक्त 2च बाया झाली आहे. फट तुम्हाला लांबीन बिवा. तर मग हे या तुरीपासून ते या जामापासून ते या तुरी लोक एवढ्या मोठ्या फटामध्ये फक्त 2च बाया. तर तुम्ही वावराची लांबण पाहू शकता. हे बाया तर याच्यामध्ये उभं राहिलं तर कोणी दिसत नाही. ते वावराची लांबण पाहा तुम्ही. बापरे, आज तर मी पुरी कुतांगच होतो बा. निंदू मस्त मजा आहे आज. मग बाकी तुरली आमची एक पात तुरली. बाया म्हणत बाय जेवण करायला बायाला तर अशी भूक लागली होती. बाया पहिली तर मला भूक लागली होती, कारण की मी फक्त चहा पिऊन आलो. चहावर कोणी जाऊ शकते का? म्हणजे यावरची लांबण पाकी लंबी आहे. तर आता जेवण बिवणं करून मग होतं पुढे. जेवण बिवणं झाले आमची दुसरी पात पुरली. बाया म्हणत आता ताण लागल्या. आता आम्ही झालं पाणी प्यायले. आमचं पाणी गिनी पिणं झालं. तिसरी पात आवडभर नेली तर आम्हाला झाली आता सुट्टी. बाया म्हणलं टाईम मला तुम्हाला तर माहिती आहे, बाया टाईम झाला की बाया भंगा पळतात. तर आता आम्ही आमच्या पाता गीता पुरल्या मोठा तर आता आम्ही चाललो घरच्या रस्त्यानं आलो. तुम्हाला तर माहीत आहे की बायाला किती लवकर घाई होती घरी जायची. तर मी का कुठे बाया तर बाया सगळ्यात पहिले थोड्याने मी पुढे निघाल. तर माझ्या कुत्री मी पुढे निघाले. जायला म्हटलं तुम्ही पुढे जा, मी येतच मागून जरासं बोलून. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कसं नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा. बाय बाय. भेटू याच वावरामध्ये पुढे.